राज्यामध्ये महिला मुख्यमंत्री पदासाठी रश्मी ठाकरे आणि सुप्रिया सुळेंच्या नावाची चर्चा सुरू असतानाच अमृता फडणवीस देखील राजकारणातला कचरा साफ करण्यासाठी मैदानामध्ये उतरण्याची शक्यता आहे। पाहूयात हा रिपोर्ट। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस नेहमीच चर्चेत असतात। सामाजिक क्षेत्रातली त्यांची कामं, गायन क्षेत्रातलं त्यांचं योगदान, सेलिब्रिटींसोबतच्या भेटीगाठी आणि झालंच तर ठाकरे कुटुंबावरील टीका, अशा अनेक कारणांमुळे अमृता फडणवीस नेहमीच चर्चेत असतात। मात्र यावेळी मंगलप्रभात लोढा यांच्या एका वक्तव्यामुळे अमृता फडणवीस पुन्हा एकदा चर्चेत आल्यात। कारण मंगलप्रभात लोढांनी अमृता फडणवीसांना मॅडम ऐवजी मा असं संबोधणार असल्याचं ठरवलंय। दिव्यांग फाउंडेशनची सर्वेसर्वा अमृताताई आता एक माचा रूप घेतलेलं आहे। त्यांचे पुढे जे काम होत आहे मुला मुलीसाठी, त्यांचे आजपासून त्याने मॅम अमृता नाही, मी त्याने मा अमृता असं संबोधणार आहे। बहुत बहुत धन्यवाद। अमृता फडणवीसांवर स्तुतीसुमनं उधळत असतानाच लोढांनी त्यांना आणखी गळ घातली। मुंबईच्या चौपाट्यांवर जसा कचरा साफ करण्यासाठी पुढाकार घेता, तसाच राजकारणातील कचरा साफ करण्यासाठी पुढाकार घेण्याची विनंती लोढांनी केली आहे। हा कचरा, बीचचा कचरा साफ करता हे अतिशय चांगला काम आहे, पण त्याशिवाय महाराष्ट्राची राजनीतीमध्ये जे घाण आलेली आहे त्याच्यासाठी आपण तुम्ही पुढाकार घ्यावा आणि महाराष्ट्राची राजनीती पण स्वच्छ करावा असा सर्वांच्या विनंतीने आपण विनंती करतो। आता मंगलप्रभात लोढांनी कौतुकाचा वर्षाव केल्यानंतर अमृता फडणवीसांनीही राजकारणात देखील स्वच्छता मोहीम राबवण्याची तयारी दाखवली। मैसेज यही है कि क्लीनलीनेस इज नेक्स्ट टू गॉडलीनेस। आपको अगर अपने देश की प्रगति देखना है, अपने आने वाले फ्यूचर की प्रगति देखना है, अपने बच्चों की प्रगति देखना है, तो ओनली वे इज कचरा नहीं करना और ये प्रण लेना कि मैं कचरा नहीं करूंगा या करूंगी। उसी से हमारा देश टूरिज्म में हो चाहे इकोनॉमिक सेक्टर्स में हो, बहुत जल्दी और ज्यादा आगे बढ़ेगा। मंगलप्रभात लोढा भक्त झाले, अमृता फडणवीस मा अमृता झाल्या। मात्र मंगलप्रभात लोढांनी केलेलं कौतुक विरोधकांना काही रुचलेलं दिसत नाहीये। आम्हाला मासाहेब माहिती आहेत, पण त्या कोण आहेत मासाहेब सर्वांना माहिती आहेत। आता तुम्ही त्यांच्या मीनाताईंची बरोबरी जर करायचा प्रयत्न करत असाल किंवा बाळासाहेबांची प्रयत्न करत असाल तर आम्ही काही बोलू शकत नाही। पण ज्या तऱ्हेने ही जी उपमा चालली आहे, म्हणजे खरं तर मला मंगलप्रभात लोढा काय होतात, कधी कधी इतका मस्का लावण्याच्या भानगडीमध्ये एवढे विसरून जातात ना, की त्यांनी सांगितलं होतं माहिती आहे ना, सुरत लुटून आले म्हणून। मी छत्रपती शिवाजी महाराजांची उपमा दिली होती मोदींना। छत्रपती शिवाजी महाराजांची उपमा होऊ शकते का? एक काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं, ही परंपरा बरोबर नाही आणि दुर्दैवाने अशा तऱ्हेने स्टेटमेंट होणं हे चुकीचे आहे। आता मंगलप्रभात लोढांची इच्छा असेल तर त्यांनी यावं, फक्त त्यांना कचरा साफ करण्यासाठी म्हणून नाही, त्या काही कचरा वेचक नाहीत ना। दरम्यान शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी मंगलप्रभात लोढांची पाठराखण केली आहे। लोढा यांनी कुणाला काय हाक मारावी हा त्यांचा प्रश्न असल्याचं शिरसाट म्हणाले। मंगलप्रभात लोढांनी कुणाला काय समजावं, काय कोणत्या नावाने हाक मारावी हा त्याचा प्रश्न आहे। प्रत्येकाबद्दल प्रिडिक्शन जे वेगळे असतात, त्यांचे मत वेगळे असतात आणि त्याच्या मताशी तोच एकमेव सहमत आहे। बाकीच्यांनी काय बोलावं हे ज्याचा त्याचा निर्णय। अर्थात मंगलप्रभात लोढांनी कुणाला काय म्हणावं हा त्यांचाच प्रश्न आहे। मात्र अमृता फडणवीस राजकारणातला कचरा साफ करण्यासाठी उतरल्या तर विरोधक चिखलफेक करण्याची संधी सोडणार नाहीत, हे मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।